हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहोत अटेन्शन म्हणजे काय. अटेन्शन इतकं गरजेचं काय आहे बरं. बऱ्याचदा आपण जेव्हा अभ्यास करत असतो, बरेच जण तक्रार करतात की माझं लक्ष केंद्रित होत नाही, मला अभ्यास करताना एकाग्रताची फार गरज असते. मग खूप सारे आपण शॉर्ट्स बघतो, व्हिडिओ बघतो, किंवा बऱ्याचदा आपल्याला कोणी ना कोणी काउन्सिलिंग करत असतं, समजून सांगत असतं, बऱ्याचदा आपल्याला मोटिवेशनची गरज असते. पण हे अटेन्शन नक्की काय असतं. तर आज आपण पाहूयात की अटेन्शन ही एक काय आहे बरं, सायकोलॉजिकल टर्म आहे आणि ही कॉग्नेटिव्ह प्रोसेस आपल्यावर होत असते. तर ह्याच्यामध्ये काय होतं बरं, आपण ठराविक गोष्टींवर स्वतःचं कॉन्सन्ट्रेशन वाढवत असतो आणि इतर गोष्टींना आपण तिथं काय करत असतो, इग्नोर करत असतो. जसं की बघा काय म्हणलेलं आहे, अटेन्शन इज द कॉग्नेटिव्ह प्रोसेस ऑफ सिलेक्टिव्ह कॉन्सन्ट्रेटिंग ऑन वन ॲस्पेक्ट ऑफ द इन्व्हायरमेंट वाईल इग्नोरिंग अदर स्टिम्युल. आता हा स्टिम्युल म्हणजे काय, आता पहा. मी तुमच्यासमोर वेगवेगळे मुद्दे मांडलेले आहेत. काही लाल रंगाच्या पेनाने लिहिलेले आहेत, काही ब्ल्यू कलरच्या पेनाने लिहिले आणि काही ठिकाणी तर मी पेन्सिलनी पण लिहिलेलं आहे. हा पण तुमचा एक स्टिम्युल होऊ शकतो. किंवा आता आपण जे काही एकमेकांशी बोलत आहोत तेव्हा तुमच्या आसपास बऱ्याच गोष्टी आवाज करणाऱ्या आहेत, हे की नाही. तर हे सुद्धा काय एक तुमचं स्टिम्युल आहे. मग खूप साऱ्या गोष्टी आपल्या अवतीभोवती घडत असतात, त्या प्रत्येक गोष्ट आपलं स्टिम्युलचं काम करत असते. पण काही ठराविक गोष्टींवर जेव्हा आपण आपलं लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपण काय करत असतो, त्या गोष्टीकडे अटेन्शन देत असतो. तर एक सायकोलॉजिस्ट आहेत, त्यांनी काय व्याख्या मांडली बरं, द मेंटल प्रोसेस ऑफ ब्रिंगिंग अ फ्यू स्टिम्युल इन टू द सेंटर ऑफ अवेअरनेस आउट ऑफ मेनी स्टिम्युल प्रेझेंट. आपल्या अवतीभोवती खूप साऱ्या गोष्टी घडत असतात, पण अशातून आपण ठराविक गोष्टींवरच आपलं लक्ष काय करतो, केंद्रित करतो. आणि बाळांनो, अभ्यासाच्या बाबतीत पण तसंच आहे. बऱ्याचदा असं होतं की आपण अभ्यास करत असतो, पण आपल्या अवतीभोवती आपल्या डोक्यामध्ये इतक्या साऱ्या गोष्टी घडत असतात. अशा वेळेस आपल्याला अटेन्शन देणं खूप गरजेचं असतं. आणि ते कसं करू शकतो बरं, ह्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक आहे सब्जेक्टिव्ह आणि एक आहे ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे काय इंटरनल फॅक्टर आहेत, काय एक्सटर्नल फॅक्टर आहेत. जसं की आपला इंटरेस्ट, बऱ्याचदा असं होतं की आपल्याला त्या विषयामध्ये इंटरेस्टच निर्माण होत नाही, हो की नाही. आपण वाचतो पण आपल्याला ते काही कळत नसतं, त्यामुळं आपलं अटेन्शन ते काय होऊ शकतं, कमी होऊ शकतं. बऱ्याचदा आपल्याला प्रोत्साहनाची, मोटिव्हची गरज असते, हो की नाही. आणि मेंटल स्टेट जो आहे तो देखील आपलं असणं खूप गरजेचं आहे. आणि बऱ्याचदा असं होतं की आपल्याला पास्ट एक्सपिरियन्स, जसं की आता मॅथ्स सब्जेक्ट आहे, बऱ्याच जणांच्या तोंडून आपण ऐकतो की बाबा खूप विषय अवघड आहे, मला तर मॅथ्स खूप अवघड जातं, हो की नाही. मग अशा पास्ट एक्सपिरियन्स पण आपल्यासोबत असतात. मग अशा वेळी आपण आपल्या सब्जेक्टिव्हबद्दल किंवा इंटरनल ज्या फॅक्टर आहेत त्याबद्दल जर आपण स्ट्रॉंग असू, आपल्याला जर त्या गोष्टी सॉर्ट आऊट करता आल्या, तर नक्कीच आपण आपल्या अभ्यासावर काय करू शकू, फोकस करू शकू. जसं की ॲटिट्यूड आहे, जो ॲटिट्यूड आहे जर आपण पॉझिटिव्ह ठेवला तर निश्चितच आपण काय करू, आपलं अटेन्शन वाढवू शकतो. जसं की बघा ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, एक्सटर्नल फॅक्टर्स, जसं की साईज आहे. बऱ्याचदा काय होतं, काही पुस्तकं आपण वाचतो किंवा काही अक्षरं असतात, त्याची साईज कशी असते, लहान असते. किंवा बऱ्याचदा काय होतं, वर्गामध्ये आपल्याला मॅडम वगैरे शिकवत असतात, त्या खूप छान शिकवतात, पण आपण इतके दूर बसलेलो असतो की ते काय झाले, एक्सटर्नल फॅक्टर झाले, हो की नाही. किंवा मूवमेंट, बऱ्याचदा आपल्या आजूबाजूचे चुळबुळ करत असतात. किंवा बऱ्याचदा असं होतं की आपण एखाद्या ठिकाणी अभ्यासाला बसलोय आणि आपल्या आसपासची लोक इकडून तिकडून जा ये करत आहेत, किंवा कुठल्या ना कुठल्या गोष्टी घडत आहेत, तर आपल्या त्या हालचालींकडे लक्ष जातं. हे देखील एक एक्सटर्नल फॅक्टर आहे. आणखीन आपण काय म्हणू शकतो बरं, आपलं लोकेशन, जिथं कुठं आपण अभ्यासाला बसले आहोत ते ठिकाण शांत आहे का, त्या ठिकाणामध्ये तुम्ही आणि तुमचा अभ्यास आणि तुमची रूम असं आहे का, का अशा काही गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतात. किंवा रिपिटेशन आहे. किंवा आपण काय म्हणू शकतो आणखीन बरं, इंटेन्सिटी. उदाहरणार्थ काय, बाजूच्या खोलीमध्ये एखादं सॉन्ग सुरू आहे आणि ते बारीक आवाजामध्ये सुरू आहे, त्याचा एवढा फारसा तुमच्या अध्ययनावर, तुमच्या अटेन्शनवर फरक पडणार नाही. पण जर तोच आवाज जर वाढवला गेला तर निश्चितच तुमचं लक्ष जे आहे ते विचलित होऊ शकतं. तर अशा वेळी तुमचं अटेन्शन तुम्ही कसं वाढवू शकता, बरोबर आहे की नाही. ज्या गोष्टी आहेत आपल्या बाबतीत होत असतात त्या आपल्या सब्जेक्टिव्हबद्दल आपण काय असलं पाहिजे, क्लिअर असलं पाहिजे. जसं की आपला इंटरेस्ट आहे, त्यानंतर आपला मेंटल जो सेटअप आहे, जो मेंटल स्टेट आहे तो आपण फॉर्मली केला पाहिजे. जे आपले इमोशन्स आहेत किंवा आपला ॲटिट्यूड आहे, आपण त्याच्याबद्दल काय असलं पाहिजे, क्लिअर असलं पाहिजे. जेव्हा ह्या गोष्टी आपण क्लिअर करू, निश्चितच आपलं अटेन्शन वाढायला आपल्याला मदत होऊ शकेल. आता हे अटेन्शन डिस्ट्रॅक्ट होण्याच्या आणखीन कुठल्या गोष्टी आहेत बरं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, त्यातलं डिव्हिजन ऑफ अटेन्शन. बऱ्याचदा काय होतं, आपल्याला एकाच वेळी 2-2 कामं करायची सवय असते, पण आपल्याला सायकोलॉजी काय सांगते
की जेव्हा आपण जेवत टी व्ही बघत असतो, बऱ्याचदा बघा काही लहान मुलांना ना आजकाल मोबाईल हातामध्ये दिला जातो, नाहीतर मग समोर टी व्ही लावली जाते आणि मग ती मुलं जेवत असतात. अशा वेळी काय होतं, दोन गोष्टी होत असतात. एकतर फिजिकल चालू असतं प्रोसेसिंग आणि मेंटल प्रोसेसिंग चालू असतं. मेंटली तर तो मुलगा काय करत आहे, पूर्णपणे त्याचं लक्ष टी व्हीकडे आहे, पण फिजिकली तो काय करतोय, जेवणाचं काम करतोय. मग अशा वेळी काय झालं, त्या मुलाचं अटेन्शन काय झालेलं आहे, डिवाईड झालेलं आहे. मग अशा वेळी काय होऊ शकतं, मिस्टेक्स होऊ शकतात, कन्फ्युजन होऊ शकतं, अभ्यासाच्या बाबतीत ते घडू शकतं आणि त्या गोष्टी काय होतात बरं, ह्याच्यामुळं आपला त्याला आउटकम म्हणावा तसा मिळत नाही. मग जेव्हा अटेन्शनच्या बाबतीत आपण डिव्हिजन ऑफ अटेन्शन असेल तर निश्चितच आपल्याला अशा प्रकारचा आउटकम आपल्या अभ्यासामधून मिळणार नाही. तर आपलं जे अटेन्शन आहे, आपला जो फोकस आहे, तो फक्त जो काही आपण विषय निवडलेला आहे त्यावर असणं गरजेचं आहे. त्यानंतरनं काय आहे बरं, फ्लक्च्युएशन ऑफ अटेन्शन. फ्लक्च्युएशन म्हणजे काय, सातत्याने किंवा आपण कंटिन्यूच एका जागी बसलेलो आहोत किंवा एखादं लेक्चर 4 आणि 5 तास चालत असेल तर आपोआप आपण फ्लक्च्युएट होत असतो. फ्लक्च्युएशन म्हणजे काय, घरामध्ये कधी कधी लाईट फ्लक्च्युएट करते बघा, चालू बंद चालू बंद चालू बंद. आपलं अटेन्शन पण तसंच होतं. बऱ्याचदा आपण एकाच जागी खूप वेळ बसलो किंवा आपल्याला तिथे कंटाळा येतो किंवा बऱ्याचदा फिजिकल जे स्टेट आहे तो आपल्याला तिथं सपोर्ट करत नाही, कंटाळा येतो, पाय हलवणे, हात हलवणे किंवा इकडे पाहावं तिकडं पाहावं. तर अशा वेळी आपण जागा बदलून बसणं गरजेचं आहे. त्यानंतर आणखीन काय बरं, डिस्ट्रॅक्शन कधी होतं, जेव्हा आपला इंटरेस्ट तो त्या विषयामधला आपला कमी असेल तर आपलं डिस्ट्रॅक्शन होऊ शकतं. तर अशा वेळी आपण काय करू शकतो, इंटरेस्ट वाढवणं गरजेचं आहे. काय करता येईल बरं, मला चांगलं आठवतं माझ्या शिक्षकांनी मला सांगितलेलं, तुमचा इंटरेस्ट वाढवण्यासाठी तुम्ही एक गोष्ट करू शकता. एक तर सगळ्यात सोपा जो धडा आहे तो निवडा, नाहीतर सगळ्यात जो अवघड धडा असेल त्यामधला तो निवडा. यामुळं काय होतं की नक्की का मला समजत नाही, उत्सुकतेपोटे आपण अभ्यास करू आणि हे तर खूप सोपं आहे म्हणून आणखीन करू. तर अशा प्रकारे दोन गोष्टी आपण करू शकतो. त्यानंतर ना आपला जो मेंटल स्टेट आहे तो देखील आपण काय करणं गरजेचं आहे, स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे की नाही मला हे करायचंच आहे, माझ्या ध्येयापर्यंत मला पोचायचंच आहे. त्यानंतरनं पुढचं आहे स्पॅन ऑफ अटेन्शन. ह्याच्यामध्ये काय बरं, प्रॅक्टिस आहे, हॅबिट्स आहेत, एक्सपिरियन्स आहे आणि इंटेलिजन्सी आहे. ह्याच्यामध्ये एज फॅक्टरसुद्धा येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अशा प्रकारे अटेन्शन वाढवण्यासाठी तुमचं अटेन्शन का होत नाही, जर तुम्ही तुमच्या सब्जेक्टिव्हबद्दल इंटरनल फॅक्टर्सबद्दल क्लिअर असाल, एक्सटर्नल फॅक्टर्स ज्या आहेत तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतात त्याबद्दल जर तुम्ही क्लिअर असाल तर निश्चितच तुमचं अटेन्शन तुम्ही वाढवू शकता. कुठल्या ट्रिक्सनी किंवा कुणी दिलेल्या पॉईंट्सनी आपण आपलं अटेन्शन वाढवू शकत नाही. कसं असतं ना, एखादी बिल्डिंग उभं करायची असेल तर त्याचा पाया खूप मजबूत असणं गरजेचं असतं. तसंच आहे अभ्यासामध्ये, जर आपलं अटेन्शन वाढवायचं असेल आणि अटेन्शन जर चांगलं असेल तरच आपण त्याच्यामध्ये सक्सेस मिळवू शकतो. तर ह्या गोष्टी कशा पद्धतीने इफेक्ट करतात हे तुम्ही एका पानावर लिहून काढा आणि ते समोर कुठेतरी चिटकवून ठेवा आणि जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की नाही, ह्या गोष्टीमध्ये मी डिस्ट्रॅक्ट होतो, ह्या गोष्टीमुळं माझं डिव्हिजन ऑफ अटेन्शन होतं, ह्या गोष्टीमुळं मी फ्लक्च्युएट होतो, ह्या गोष्टीमुळं डिस्ट्रॅक्ट होतो. तर निश्चितच तुमचं जे अटेन्शन आहे ते वाढेल आणि तुम्ही त्याच्यावर काम करू लागाल. थँक्यू.